संत सेवालाल महाराज बंजारा समृद्ध योजना आढावा बैठक तहसीलदार आणि गटविकास अधिकारी यांच्या उपस्थितीत संपन्न। संत सेवालाल महाराज बंजारा लमान तांडा समृद्ध योजनेअंतर्गत तांडा घोषित करणे, महसुली तांड्याचा दर्जा देणे, स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करण्याच्या अनुषंगाने दिनांक 17/2/2025 रोजी माननीय जिल्हाधिकारी नंदुरबार यांनी आढावा बैठक घेऊन कालबद्ध कार्यक्रम देण्यात आला होता। त्या अनुषंगाने माननीय जिल्हाधिकारी नंदुरबार यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे तहसील कार्यालय शहादा येथे बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीत तहसीलदार दीपक गिरासे आणि गटविकास अधिकारी विकास राठोड यांच्या मुख्य उपस्थितीत श्रावण चव्हाण, नंदुरबार राज्यस्तरीय सदस्य रणजित चव्हाण, जिल्हा शासकीय सदस्य शिवाजी चव्हाण, अशासकीय सदस्य भावेश पवार, जिल्हा शासकीय सदस्य, मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, ग्रामसेवक आदी उपस्थित होते। INDTV न्यूजसाठी राजू मनसुरी यांचा मनोज बिरारी यांचा रिपोर्ट। नमस्कार, मी श्रावण चव्हाण, अखिल भारतीय बंजारा क्रांती दलाचा राष्ट्रीय अध्यक्ष। आणि मागच्या वर्षी 23 फेब्रुवारी 2024 ला सरकारने बंजारा समाजाला एक आशादायी योजना दिली। त्या योजनेचा मी प्रदेश कार्यकारिणीचा सदस्य आहे। आज या ठिकाणी शहाद्याला संत सेवालाल महाराज तांडा समृद्धी योजनेची आढावा बैठक होती। त्या आढावा बैठकीचा उद्देश असा होता, मागच्या 17 तारखेला नंदुरबार येथे आदरणीय कलेक्टर महोदया आणि आमचे जिल्हा परिषदचे CO यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील सगळे अधिकारी आणि विविध क्षेत्रातले कर्मचारी यांची एक विस्तृत स्वरूपात बैठक झाली होती। आणि त्या बैठकीत ठरलं होतं की 18 फेब्रुवारी ते 18 मार्च असा एक कालबद्ध कार्यक्रम तयार करायचा आणि त्या कालबद्ध कार्यक्रमामध्ये परिसरातील बंजारा तांड्यांचा अनुपालन अहवाल तयार करायचा। तर त्या संदर्भात परवा नंदुरबार येथे बैठक झाली। तहसीलदार आणि गटविकास अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली आणि आमच्या अशासकीय सदस्यांच्या नेतृत्वाखाली आज शहाद्याला झाली। उर्वरित बैठका ह्या विविध तालुक्यांमध्ये होणार आहेत। तर 1 महिन्याच्या आत जवळपास 700 पेक्षा जास्त लोकसंख्या असणाऱ्या तांड्यांना महसुली दर्जा द्या, 300 पेक्षा जास्त लोकसंख्या असणाऱ्या तांड्यांना 300 पेक्षा जास्त लोकसंख्या असणाऱ्या तांड्यांना महसुली दर्जा द्यावा आणि 700 पेक्षा जास्त लोकसंख्या असणाऱ्या तांड्यांना स्वतंत्र ग्रामपंचायत करा। हा एककलमी कार्यक्रम अख्ख्या महाराष्ट्रात चालू आहे। आणि त्याच्या जनजागृतीसाठी मी एक 15 दिवसापूर्वी नाशिक विभागातील जवळपास सगळ्याच अधिकाऱ्यांची भेट घेतली होती आणि त्या ठिकाणी हे कार्यक्रम अगदी व्यवस्थितपणे चालू आहेत। तर त्याचाच एक भाग म्हणून आज या ठिकाणी तहसीलदार महोदय आणि गटविकास अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली आमच्या सगळ्या अशासकीय सदस्यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी बैठक संपन्न झाली। आज शहादा तालुक्यातील जवळपास 11 तांड्यांच्या संबंधित सगळे अधिकारी आणि कर्मचारी या ठिकाणी जमले होते। या ठिकाणी खेळीमेळीच्या वातावरणात संत सेवालाल महाराज तांडा समृद्धी योजनेची बैठक संपन्न झाली आणि त्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली आणि सगळ्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी अशासकीय सदस्यांना ग्वाही दिली की आम्ही कुठल्याही परिस्थितीत या ठिकाणी कालबद्ध कार्यक्रमाच्या सुधारित तारखेपर्यंत जी दिलेली वेळ आहे त्या वेळेपर्यंत आम्ही सगळी व्यवस्था त्या ठिकाणी करू।